पोटेन्शियलचे सम्स पाहिले होते की टोटल चार्जेस जेवढे असतील तेवढे किती पोटेन्शियल अप्लाय करतात, तर त्यांची अल्जेब्रिक सम करायची आपल्याला त्याचा पोटेन्शियलचा फॉर्म्युला भेटतो. सो हा बेसिक फॉर्म्युला हा लक्षात ठेवा. डेरिव्हेटिव्ह वगैरे नाही लक्षात ठेवले तरी चालतील. ओके. सो टोटल जे पोटेन्शियल अप्लाय करतात चार्जेस ते किती करतात, 1/4πε0 समेशन ऑफ जेवढे काही तुम्ही चार्जेस घेताय त्यांची समेशन डिवाइडेड बाय त्यांच्यामधलं डिस्टन्स, यांची सर्वांची प्लस करायची तुम्हाला. त्यांनी अप्लाय केलेलं पोटेन्शियल एनर्जी ते किती अप्लाय करतात किंवा किती पोटेन्शियल ते अप्लाय करतात कोणचे चार्ज वरती, इन्फिनिटी पासून त्या पॉइंट पर्यंत येतानाच पोटेन्शियल अप्लाय झालेलं तुम्हाला भेटतं. ओके. या चॅप्टर मध्ये डेरिव्हेशन्स इतके इम्पॉर्टंट नाहीये जेवढे न्यूमेरिकल्स इम्पॉर्टंट आहेत. ओके. सो जिथं मी सांगेल डेरिव्हेशन लक्षात ठेवा, तिथंच फक्त लक्षात ठेवायचं. हे शॉर्ट मध्ये सांगतो बघा मागचं, याच्यावर सम घ्यायचंय आपल्याला आता. तर Q1 Q2 आणि Q3 आणि अप टू Qn पर्यंतचे चार्जेस असतील. Q1 Q2 Q3 अप टू Qn पर्यंतचे चार्जेस असतील. ओके. सो यांच्यामधलं डिस्टन्स R1 R2 R3 अप टू Rn आपलं डिस्टन्स असेल. आपण मागे डिराइव्ह केलेलं आहे की एका P पॉइंट पासून या Q3 चार्जचं डिस्टन्स जर समजा आपण याच्यासाठी घेऊ, Q1 चार्जचं डिस्टन्स जर R1 असेल आणि P पॉइंट पर्यंत, तर याच्यामधले पोटेन्शियल किती असणार? तर याच्यात जे पोटेन्शियलचा फॉर्म्युला असतो, तो पोटेन्शियलचा फॉर्म्युला असतो V = 1/4πε0 आणि त्यानंतर हे किती चार्ज होता, तो Q1 चार्ज आणि त्याचा डिस्टन्स किती होता, ते R1. ओके. याला म्हणतात पोटेन्शियल. आणि या पोटेन्शियलला जर आपण Q2 म्हणजे तो कुठल्या चार्ज पर्यंत येतोय, तर P पर्यंत येतोय, म्हणजे या Pच्या चार्जनी पण, म्हणजे इथं Q2 चार्ज असेल समजा असा इथं या ठिकाणी कुठेतरी, त्याने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला हे वर्क डन भेटतं. ओके. पोटेन्शियलला अनदर चार्जनी मल्टिप्लाय केलं तर वर्क डन भेटतं आणि पहिला चार्ज जर तुम्ही कन्सिडर करताय ते पोटेन्शियल असतं. हे इथपर्यंत आठवलं का? हे आठवलं का? हो. मग सर्व चार्जेसचं जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण काय करणार, टोटल V जर पाहिजे असेल, टोटल पोटेन्शियल अल्जेब्रिक समजते पूर्ण चार्जेसच्या पोटेन्शियलची. सो V1 पहिल्या चार्जचं पोटेन्शियल, V2 दुसऱ्या चार्जचं पोटेन्शियल अप टू n पॉइंट पर्यंतचं Vn पोटेन्शियल असणार. सो सर्वांची सम करतो 1/4πε0 कॉन्स्टंट टर्म आहे, सुटी ब्रॅकेटच्या बाहेर येणार आणि हे Q1/R1 Q2/R2 Q3/R3 Q4/R4 अप टू Qn/Rn पर्यंतची सम करून टाकायची, तुम्हाला टोटल पोटेन्शियल भेटून जाईल. ओके. सो हा जो फॉर्म्युला आहे याच्यावर पुढचा सम आहे पोटेन्शियल वरती डेफिनेटली सम येणार. या चॅप्टरवर सम जे पडतात म्हणजे न्यूमेरिकल जर येतात तर ते दोनच टॉपिक वरती दिसतील तुम्हाला. एक तर म्हणजे तुमचं पोटेन्शियल, हा टॉपिक आपण पाहतोय, पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल वर्क डन वगैरे ह्या गोष्टी सगळ्या या टॉपिकवर तुम्हाला न्यूमेरिकल पाहायला भेटेल आणि तो डेफिनेटली असणार. आणि दुसरा न्यूमेरिकल असतो कॅपॅसिटरवर. आपल्याला पुढे कॅपॅसिटर आणि पोटेन्शियल हे दोन टॉपिक सोडून न्यूमेरिकल कशावरच पडत नाही. ओके. सो न्यूमेरिकल करताना या दोन टॉपिकचाच अभ्यास करायचा. थेरॉटिकल डेरिव्हेशन्स मध्ये बाकीच्यांचा अभ्यास करायचा, म्हणजे ते पोलरायझेशन वगैरे थेरॉटिकल टॉपिक्स आहेत, त्याचा न्यूमेरिकल साठी तेवढा काही संबंध येत नाही. पण हे पोटेन्शियल आणि कॅपॅसिटर जे आपण पुढे डिस्कस करणार, याच्यामध्ये थिअरी पण करायची तुम्हाला आणि न्यूमेरिकल्स पण करायचे. सर्वात इम्पॉर्टंट दोन टॉपिक आहेत. आपण सध्याला पोटेन्शियलचा अभ्यास करतोय. हे याच्यापासून किती पोटेन्शियल असतं, नंतर इलेक्ट्रिक डायपोल पासूनचं हे नंतर पाहू आपण. समजा या ठिकाणी आपण पाहिलं होतं पहा की इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्जेस याचे फॉर्म्युले काय येतात, तर हे सगळे पोटेन्शियलचे फॉर्म्युले तयार झालेले होते. हे पोटेन्शियलचे फॉर्म्युले काढलेले आहेत पहा आपण. बटन आणि पोटेन्शियल या ठिकाणी सारखं असतं, मागे सांगितलं होतं मी तुम्हाला. फक्त पोटेन्शियलचं रिगार्डिंग जे टॉपिक्स आहेत त्यांचा स्टडी करा न्यूमेरिकल साठी, आणि तो पूर्ण जवळपास 3-4 टॉपिकचा बनलेला आहे एकत्र मिळून. तर त्याचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. आता हा सम पाहिजे किती विद्यार्थी क्लासमध्ये? ओके. तो पुढे पहा. राज रेकॉर्ड करतोय ना? हो सर. पुढे पहा. सो हा सम लवकर संपवू आणि पुढे जाऊ. थोडा कन्सेप्च्युअल सम आहे. अशा टाइपचे सम तुम्हाला 4 मार्क्सला पडतील. याच्यामध्ये 4 मार्क्सचा पण सम न्यूमेरिकल होऊ शकतो, 3 मार्क्सचा पण न्यूमेरिकल होतो आणि 2 मार्क्सचा पण न्यूमेरिकल होतो. याच्यामध्ये तुम्हाला 3ही व्हरायटी न्यूमेरिकल पाहायला भेटतात. मग ते ऍज पर कंडिशन असते, तो कंडिशन. पण जनरली 2 मार्क्सचा एक सब फिक्स आहे, म्हणजे फिक्स असतं बिलकुल. 2 मार्क्सचा तुम्हाला जनरली पडतोच आणि 3 किंवा 4 मार्क्स पैकी ऑप्शन आहे.
ओके, आयदर 3 मार्क्सचा पडेल और 4 मार्क्सचा पडेल. दोन्ही केसेसमध्ये सम्स पडतात. पण न्यूमेरिकल साठी खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. थिअरीकडे जास्त लक्ष दिलं नाही दिलं तरी चालेल, पण कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट इम्पॉर्टंट, त्याशिवाय समजणार नाही काहीच. सो इथं पहा, 2 चार्जेस, हा Q1 चार्ज असणार आणि हा Q2 चार्ज असणार. ओके, सो 2 चार्जेस 5 into 10⁻⁸ coulomb and -3 into 10⁻⁸ coulomb are located 16 सेंटीमीटर अपार्ट. ते दोघांच्या मध्ये 16 सेंटीमीटर डिस्टन्स आहे. सपोज डायग्राम अशी असेल, इथं Q1 चार्ज असणार, इथं Q2 चार्ज असणार आणि दोघांच्या मध्ये 16 सेंटीमीटरचा डिस्टन्स असणार. ओके, ओके, ओके. आता या 16 सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्व्हर्ट करा, कारण आपण कधी पण कॅल्क्युलेशन मीटरमध्ये करतो. सो 0.16 मीटर होईल ते डिस्टन्स. दोन चार्जेसच्या मधला डिस्टन्स 0.16 मीटर असणार. सो आफ्टर दॅट located 16 centimeter apart at what point S on the line joining the two charges is electric potential 0. आता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की त्या दोन पॉइंटच्या मध्ये किती डिस्टन्सला, म्हणजे ऍट व्हॉट पॉइंट एस, म्हणजे एक असा कुठला पॉइंट असेल की ज्या पॉइंटला त्या लाईन त्या दोन पॉइंटच्या मध्ये किंवा बाहेर कुठे असू शकतो, लाईन जॉईनिंग टू चार्जेस, म्हणजे त्या दोन चार्जेसला जॉईन करणाऱ्या लाईनच्या मध्ये किंवा बाहेर असा कुठेही पॉईंट असू शकतो. त्या लाईनवर असला पाहिजे फक्त, बस. म्हणजे म्हणण्याचा अर्थ आहे की हा Q1 चार्ज आहे आणि हा Q2 चार्ज आहे. या दोघांना जॉईन करणारी जी लाईन असेल त्या लाईनवर कुठेतरी एक पॉईंट असा असेल, हे 16 सेंटीमीटर आहे लक्षात ठेवा, म्हणजे 0.16 मीटर. आयदर तो मध्ये असू शकतो पॉईंट, समजा या इथं घेतला मी, किंवा तो पॉईंट बाहेर पण असू शकतो इथं कुठे, फक्त लाईनवर असला पाहिजे. तर त्याचं डिस्टन्स किती असणार, म्हणजे हे डिस्टन्स इनडायरेक्टली तुम्हाला काढायला सांगितलं अशा टाईपचं. चार्ज पासूनचं डिस्टन्स किती असणार. ओके, सो तो एक्स डिस्टन्स फाइंड करा आणि त्याची कंडिशन सांगितली त्यांनी की तो पॉईंट अशा ठिकाणी घ्यायचा आहे तुम्हाला ज्या ठिकाणी त्याचं पोटेन्शियल हे 0 आलं पाहिजे. समजलं का? हो सर. पॉईंट अशा ठिकाणी प्लेस करा की त्याचं पोटेन्शियल त्या ठिकाणी 0 असेल आणि मग त्या पॉईंटचा डिस्टन्स किती असेल चार्ज पासून, ते डिस्टन्स आपल्याला काढायचे, म्हणजे एक्स काढायचे डायरेक्टली. ओके, टेक द पोटेन्शियल ऍट इन्फिनिटी टू बी 0. आता हे आपण अझम्पशन घेतलंच पाहिजे की पोटेन्शियल कुठल्या ठिकाणी 0 असेल तर इन्फिनिटीला 0 असेल. इन्फिनिटी पासून तुमच्याकडे येणार आहे तो ऑब्जेक्ट, सो त्या टायमाला तुमचं पोटेन्शियल घ्यावं लागेल तुम्हाला. आता तुम्ही काय म्हणणार, तुमची जे डायग्राम आहे ते अशी तयार होईल. मी आता तुम्हाला काढून दाखवली पाहते रफ डायग्राम. तर इथं प्रॉपर डायग्राम आहे. O आणि A असे दोन पॉईंट आहे ज्यांच्यावर चार्ज आहे, Q1 आणि Q2 दिसतोय. सो Q1 चार्ज ऑन पॉईंट A and Q2 चार्ज ऑन पॉईंट B. Q1 चार्ज ऑन पॉईंट O आणि Q2 चार्ज ऑन पॉईंट A. आणि तो जो पॉईंट आहे, जो आपण पॉईंट कन्सिडर करतोय, तो पॉईंट त्यांनी P कन्सिडर केलाय, जो की O आणि A च्या मध्ये किंवा बाहेर असू शकतो. असू शकतो तो कुठेतरी, पण आपण पहिली केस घेतली की तो मध्ये असणार समजा. तर त्यांनी या P पॉईंटचं जे पोटेन्शियल असणार ते काय असलं पाहिजे, 0 असलं पाहिजे अशी कंडिशन दिली त्यांनी. सो या P पॉईंटचं जे पोटेन्शियल येणार आहे ते 0 असलं पाहिजे. मग त्यांनी तुम्हाला डिस्टन्स विचारलंय की या Q1 चार्ज पासून हे किती डिस्टन्सवर असेल मग हा पॉईंट, म्हणजे एक्स काढा. समजलं? जिथं त्याचं पोटेन्शियल 0 असेल असा पॉईंट Q1 पासून किती डिस्टन्स वरती असेल, ऍट व्हॉट डिस्टन्स. सो एक्स डिस्टन्स. आता आपल्याला एक्स फाइंड करायचंय, सो आपली कंडिशन नीट समजून घ्या. मग त्यानंतर आता आपण काय करणार, जर एवढं डिस्टन्स आपण एक्स कन्सिडर करतोय, सो हे उरलेलं डिस्टन्स किती असेल, हे उरलेलं कसं करणार, ते साधी गोष्ट आहे. हे टोटल डिस्टन्स जे आहे हे 0.16 मीटर आहे. ओके, त्यातनं हे एवढं एक्स आहे. सो 0.16 मधनं एक्स मायनस झालं की एवढं भेटेल ना. हो. हा, म्हणजे हे डिस्टन्स काय येणार, 0.16 मधनं एक्स मायनस करा, म्हणजे हे डिस्टन्स. क्लिअर? हो सर. क्लिअर. मग हे उरलेलं डिस्टन्स तुम्हाला, कारण ते डिस्टन्स का काढावं लागतं, दोन चार्जेस आहेत या पॉईंट पासूनचे, तर हे R1 डिस्टन्स येणार, हे R2 डिस्टन्स. तर ते आपल्याला अल्जेब्रिक सम होता ना तो. ही वरची कंडिशन झाली पाहती, ही कंडिशन झाली. फक्त याच्यामध्ये दोन चार्जेस आहेत, हे चार्जेस नाहीये समजा इकडचे. ही अशी कंडिशन झाली, फक्त 2 वे कंडिशन. एक P पॉईंट आहे त्याच्यापासून हे Q1 चार्ज R1 डिस्टन्सवर आहे, P पॉईंट आहे त्याच्यापासून Q2 चार्ज R2 डिस्टन्सवर. समजलं का कंडिशन? समजलं का ते? हो हो सर. हा, मग त्याची अल्जेब्रिक सम होणार ना दोघांची, तो कॉन्सेप्ट तोच आहे. मग त्याचं पोटेन्शियल, आता जर आपल्याला पोटेन्शियल काढायचं असेल तर त्याची अल्जेब्रिक सम करावी लागणार.
आपण काय म्हणतो इथं की इन्फिनिटीला पोटेन्शियल 0 आहे. ओके. आता या ठिकाणी थोडंसं लॉजिक लावावं लागेल तुम्हाला. लेट द पोटेन्शियल बी द 0 ॲट द पॉइंट P. का? Pच्या ठिकाणी पोटेन्शियल 0 का घ्यायचं? त्यांनी तसं कन्सिडरेशन दिलंय तुम्हाला. म्हणजे त्यांनी सांगितली कंडिशन की जो पॉइंट तुम्ही कन्सिडर करणार त्या ठिकाणी पोटेन्शियल कसं असलं पाहिजे? 0 असलं पाहिजे. बरोबर? हो क्वेश्चन मध्ये आहे ना ते गिव्हन. क्वेश्चन मध्ये given आहे. मग त्यानंतर आपण असं म्हणू की OP जे डिस्टन्स आहे ते x डिस्टन्स आहे. ओके. आणि ते फॉर x इज लेस दॅन 0 म्हणजे जर का x 0 पेक्षा छोटा असेल डिस्टन्स, द पोटेन्शियल ऑफ द टू चार्जेस कॅन नॉट ऍड अप टू 0. क्लिअरली x मस्ट बी पॉझिटिव्ह इफ x लाईज बिटवीन 0 अँड O. देन आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय की तुमची x ची जी व्हॅल्यू आहे ती 0 पेक्षा छोटी आहे या केसमध्ये. त्याचं कारण असं आहे की तुम्ही मीटरमध्ये कन्सिडर करताय आणि त्याचं म्हणणं आहे की ही जी x ची व्हॅल्यू आहे ना ती कधीच 0 पेक्षा छोटी असू शकत नाही. 0 पेक्षा छोटी म्हणजे काय? ती याच्यापेक्षा इकडे झाली. म्हणजे या ठिकाणी कंप्लीट 0 होईल ना डिस्टन्स. x इज इक्वल टू 0 इथे येईल. कारण इथपर्यंत x डिस्टन्स आहे कमी होतो या ठिकाणी O च्या ठिकाणी x इज इक्वल टू 0 येईल. त्याची व्हॅल्यू त्याच्यापेक्षा छोटी नाही होणार. मग तेव्हा ते ॲड अप होणार नाही. मग आपण फक्त काय करू? या O पॉइंटच्या पुढेच त्याला कन्सिडर करणार आहे इकडे. ओके. त्याच्यापेक्षा लहान डिस्टन्स येणार नाही. म्हणजे जो काही पॉइंट असेल तो पॉइंट ह्या O पॉइंटच्या पुढेच कुठेतरी असला पाहिजे. तो जर मागे गेला तर x ची व्हॅल्यू 0 पेक्षा छोटी होऊन जाईल. बरोबर? निगेटिव्ह कन्सिडर होईल ना. हो डिस्टन्स नंबर लाईन माहिती आहे तुम्हाला. हे नंबर लाईन असते अशी. हा एक्स ऍक्सिस आहे. या ठिकाणी 0 आहे समजा तुमचा O पॉइंट आहे हा. जर का मी x डिस्टन्स पॉझिटिव्ह घेईल तर तो इकडच्या बाजूला दिसेल. x ची व्हॅल्यू इथं पॉझिटिव्ह राहील इकडे. म्हणजे ती ऑलवेज ग्रेटर दॅन 1 राहील. 0 राहील. आणि जर मी या बाजूला घेतला पॉइंट तर ते x ची व्हॅल्यू कशी होऊन जाईल? निगेटिव्ह होऊन जाईल. बरोबर ना? ती ऑलवेज x इज लेस दॅन 1 राहील. 1 पेक्षा 0 लेस दॅन 0 राहील. समजलं का? निगेटिव्ह व्हॅल्यू येईल ना मग. हो सर. आणि डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसतं. म्हणून ती कंडिशन आपण तिथं घेत नाही. फक्त पॉझिटिव्ह साइडला कन्सिडर करतो. म्हणजे x हा डेफिनेटली पॉझिटिव्ह साइडला असला पाहिजे बिकॉज आपल्याला डिस्टन्स काढायचं. ओके. सो चार्ज निगेटिव्ह येणार नाही तिकडे. म्हणून आपण ते पुढच्या बाजूला P ला कन्सिडर करतो, मागच्या बाजूला घेत नाही. म्हणजे Oच्या इकडच्या बाजूला नाही घेतला आपण लेफ्ट साइडला. आपण राईट साइडलाच P पॉइंट घेतलेला आहे. मग का? त्याचं कारण दिलंय त्यांनी. तर तसं काही लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्ही ऑलवेज राईट साइडलाच कन्सिडरेशन करायचं. जो काही तुमचा बेसिक पॉइंट असेल त्याच्या राईट साइडलाच तो P पॉइंट कन्सिडर करायचा. मग तो मध्ये घ्या का बाहेर घ्या. लेफ्टला कधीच घ्यायचं नाही. एवढं लक्षात ठेवा. तरी याची गरज पडणार नाही मग तुम्हाला. सो राहिला प्रश्न आता या ठिकाणी ज्या P पॉइंटच्या ठिकाणी जे पोटेन्शियल असेल तर या आता हे वरच्या केसचं येते. या P पॉइंटच्या ठिकाणी जे पोटेन्शियल असेल ते कसं असलं पाहिजे? 0 असलं पाहिजे आणि ते पोटेन्शियल दोघांचं मिळून बनलेलं असेल. या O तुमचं जे पोटेन्शियल आहे त्याला V1 म्हणणार आपण. या Q1 चार्जने अप्लाय केलेलं आणि या Q2 चार्जने अप्लाय केलेला पोटेन्शियल आपण V2 म्हणणार. समजलं? समजलं का? दोन चार्जेस पोटेन्शियल अप्लाय करतील ना दोन्ही चार्जेस P वरती. एक लेफ्ट साइडनी एक राईट साइडनी P वरती अप्लाय होणार आहे. सो जो Q2 चार्ज आहे त्याने अप्लाय केलेलं पोटेन्शियल V2 आणि Q1 चार्ज आहे त्याने अप्लाय केलेलं पोटेन्शियल V1. दोघांचं पोटेन्शियल इथं आता ह्या P पॉइंटच्या ठिकाणी दोन्ही पोटेन्शियल अप्लाय होणार आहेत. आपण वरतीच पाहिलं की एकापेक्षा जास्त जर चार्जेस असतील तर त्यांची अल्जेब्रिक सम केल्यानंतर त्याचा आन्सर भेटतो. याने सांगितलं इथं P पॉइंटच्या ठिकाणी जे पोटेन्शियल भेटणार आहे ते कसं भेटतंय? 0. म्हणजे हे V1 आणि V2 या ठिकाणी अप्लाय होणार आहेत. तर हे V1 आणि हे V2 यांची अल्जेब्रिक सम केली की आन्सर 0 भेटलं पाहिजे. कारण त्या ठिकाणचं पोटेन्शियल 0 आहे. समजलं का? हो सर. हां, तसं मेन्शन आहे ते. तुम्हाला दोन चार्जेस आहेत तुमच्याकडे. दोन्ही चार्जेस तुमच्यावर पोटेन्शियल अप्लाय करणार. पण त्यांनी सांगितलं की P पॉइंट पोटेन्शियल 0 आहे. म्हणजे दोन्ही चार्जेसचं कंबाईन पोटेन्शियल 0 झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला वरतीच मी काय सांगितलं 2 चार्ज जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त चार्ज अप्लाय करत असतील तर त्यांची अल्जेब्रिक सम म्हणजे त्याचं टोटल पोटेन्शियल असतं. सो त्यांची अल्जेब्रिक सम केली V1 V2 हे त्यांचं टोटल पोटेन्शियल आलं. त्या पॉइंटच्या ठिकाणी पोटेन्शियल 0 असल्या कारणाने ते टोटल पोटेन्शियल 0 असणार. म्हणून V1 + V2 = 0 आलं. बिकॉज कंडिशन गिव्हन. सो या ठिकाणी तुम्हाला हे सेंटेन्स लिहिता येतं की V1 + V2 = 0. व्हाय? बिकॉज त्यांनी सांगितलं होतं टोटल पोटेन्शियल 0 येणार Q1 आणि Q2चं. ओके. आता पुढे पहा. ही एक केस होऊ शकते आणि एक दुसरी पण केस असते. आता फर्स्ट केस आणि सेकंड केस अशा दोन्ही केसमध्ये आपण डिस्कस करू.
ओके, ही पहिली केस होती. दुसरी पण केस अशी तयार होते पहा, की हा पी पॉइंट जो आहे ना, हा पी पॉइंट असं कन्फर्म थोडी आहे, की हा ओ आणि एच्या म्हणजे मध्येच होता म्हणून. हा हा इकडे पण असू शकतो, बाहेर. बरोबर की नाही? बरोबर की नाही? हॅलो? हो सर. हो सर. मग त्याला बाहेरची केस पण वापरावी लागते हां. ते लक्षात ठेवा अजून. ती बाहेरची केस पण आपण वापरणार आहे. पण सध्याला पहिल्या केसने सॉल्व्ह करू. तर पहिली केस काय म्हणते? आता हे फक्त डायग्राम काढली त्यांनी. डायग्रामचं सेक्शन नंतर देतो. हे डायग्राम नंतर एक्सप्लेन करू अजून. सेकंड केस आहे ती. ते पॉसिबिलिटी 2 पॉसिबिलिटी होतात. एक तर हा पी पॉइंट मध्ये असू शकतो ओ आणि एच्या म्हणजे दोन्ही चार्जेसचा तो मध्ये असू शकतो किंवा दोन्ही चार्जेस पासून तो दूर असू शकतो इथं. म्हणजे ओ पासूनचं हे डिस्टन्स आणि ए पासूनचं हे डिस्टन्स दूर पण येऊ शकतो. म्हणजे फर्स्ट केस आणि सेकंड केस अशा दोन्ही केस सॉल्व्ह करायचे. सो आपण फर्स्ट केसचा विचार करू सध्याला. सो फर्स्ट केसमध्ये आता फर्स्ट केसचा जर आपण पोटेन्शियलचा विचार केला, तर पोटेन्शियल काय म्हणतं? पोटेन्शियलचा जो फॉर्म्युला असतो, तो असतो V = 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q/R. एका पॉइंटचं पोटेन्शियल. आता जर आपण Q1 चार्जचं पोटेन्शियल अप्लाय झालेलं घेतोय, Q वरती किती चार्ज Q1 चार्जचं पोटेन्शियल समजा V1 अप्लाय झालं. V1 जे पोटेन्शियल असणार ते असणार 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. ही कॉन्स्टंट टर्म असते. ही कॉन्स्टंट आहे. याला काही चेंज नाही होत कुठंच. फक्त चेंज काय होतं? चार्जेस. इथं चार्ज Q1 होता, सो इथं चार्ज Q1 येणार आणि याच्या रेडियसला आपण R1 कन्सिडर करतोय. सो इथं R1 येणार. आता ती रेडियस आपण R1 काय घेतलेली आहे? तर X घेतलेली आहे. म्हणून या R1 च्या ठिकाणी आपण X घेऊ शकतो. समजलं का? समजलं का? हो सर. हां, हे झालं पहिल्या पॉइंटचं पोटेन्शियल अप्लाय झालेलं. तसं दुसऱ्या पॉइंटचं पण पोटेन्शियल अप्लाय होणार. हा जो Q2 चार्ज आहे, हा Q2 चार्ज या P पॉइंट वरती पोटेन्शियल अप्लाय करणार आणि तो काय अप्लाय करणार? तर V2 पोटेन्शियल अप्लाय. सो पोटेन्शियलचा जो फॉर्म्युला आहे V2 = 1/4 पाय एप्सिलॉन नॉट आणि त्याने चार्ज किती आहे त्याचा? तर Q2 हा चार्ज आहे आणि त्याचं डिस्टन्स किती आहे? P पॉइंट पासूनचं हे डिस्टन्स, तर हे डिस्टन्स आहे 0.16 - x. क्लिअर? येस हो. सर. हे झालं तुमचा V2 पोटेन्शियल. आता आपल्याला जर या P पॉइंट वरचं टोटल पोटेन्शियल काढायचं असेल, तर इथलं V1 आणि इथलं V1 आणि V2 यांची प्लस करावी लागेल, तेव्हा आपल्याला टोटल पोटेन्शियल भेटतं. आणि ते किती आलं पाहिजे? 0 आलं पाहिजे. कारण तसं मेन्शन आहे, की P पॉइंटचं पोटेन्शियल 0 राहणार. सो आपण काय करू? V1 आणि V2 दोघांची प्लस करू. सो जेव्हा आपण V1 आणि V2 ची प्लस करतो, तर काय भेटतं? तेव्हा आपल्याला अल्जेब्रिक संबंध काही कॉन्स्टंट बाहेर निघताना दिसतील. थोडंसं इकडे इलॅबोरेट करतो पहा हे. V1 तुमचं आलं होतं पहा 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1/x आणि तुमचं V2 आलं होतं पहा 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q2/0.16 - x. ओके. मी याला दोघांची प्लस करतो. सो मला काय भेटेल? टोटल पोटेन्शियल V1 + V2 = पोटेन्शियल ॲट पॉइंट P. 1/4 पाय एप्सिलॉन नॉट कॉमन निघेल दोघं याच्यामधनं. तुम्ही नीट पाहिलं तर पहा. ही पण आणि ही टर्म एक्झॅक्ट सेम आहे. कॉमन काढा तिला बाहेर आणि मध्ये काय उरणार तुमचं? Q1/x प्लस Q2/0.16 - x. क्लिअर आहे? हो सर. क्लिअर आहे? आता याला घ्या आणि इथं तुम्हाला समेशन झालेली दिसेल पहा. दिसतंय काही समेशन आलेली? हो. आपण जे केलं तेच आलं की नाही ते? 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. टोटल पोटेन्शियल आहे. टोटल पोटेन्शियल ॲट पॉइंट P. Pच्या ठिकाणचं पोटेन्शियल आणि ते डेफिनेटली 0 राहणार. कारण ते मेन्शन आहे तसं. सो हे जे तुम्हाला फॉर्म्युला भेटला ह्याचा आन्सर 0 असलं पाहिजे. याच्यात व्हॅल्यू टाका. तुम्हाला Q1, Q2 ची व्हॅल्यू माहिती आहे. तुम्हाला हे जे 1/4 पाय एप्सिलॉन नॉट असतं, याची व्हॅल्यू 9 × 10⁹ माहिती आहे. Q1 ची व्हॅल्यू माहिती आहे. Q2 ची व्हॅल्यू माहिती आहे. मग उरलं कोण फक्त? एक्सच उरला ना इक्वेशनमध्ये. एक्सच उरला की नाही इक्वेशनमध्ये? एक्स ची व्हॅल्यू निघून जाईल. समजलं का? व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. आफ्टर सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज काय भेटतं आपल्याला? इथे आहे पहा.
हे भेटते. हे 1/4πε0 ची व्हॅल्यू आहे. 9 into 10⁻9. हे 10⁻−8 आणि हे 10⁻−8 हे जे इथे कॉमन काढले मी इथं. ओके, बाहेर हे 5/x ॲज इट इज आणि हे टर्म ॲज इट इज मध्ये. क्लिअर? क्लिअर? इथपर्यंत क्लिअर? हो. आता पुढे थोडं सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफिकेशन कसं भेटेल? हे 10⁻9 आणि 10⁻−8 यांचं सिम्प्लिफिकेशन होऊन फक्त 10 इथं काय उरणार? फक्त 9 मधनं 8 गेले. किती उरले? 10⁻1 उरले ना फक्त. हो. म्हणजे 90 झाले ते. 10⁻1 म्हणजे काय? 10 असतं. 9 into 10 90. करेक्ट? करेक्ट? हो. हे 90 आता हे इकडे मल्टिप्लाइड आहे. मला x ची व्हॅल्यू पाहिजे. मी काय करेल? हा 90 इकडे डिवाइड करेल ना पहिले या 0ला इकडे. सो मला तो 90 जर मी 0ला डिवाइड केला तरी पण आन्सर 0च भेटेल. म्हणजे त्याचा काही फरक पडला का? तो कॅन्सल करून घ्या इकडे. म्हणजे तुम्हाला फक्त एवढंच भेटेल मधलं. हे इज इक्वल टू हा 90 इकडे डिवाइड झालाय. तर त्याचा आन्सर 0च राहील. म्हणजे तुम्हाला ही टर्म मधली भेटेल त्याचा आन्सर इकडे 0च भेटेल. 0/90 0च राहतो. समजलं का? हो समजलं का? सर. मग x ची व्हॅल्यू काढ. x ची व्हॅल्यू कशी काढणार? याला क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. हे इकडे करून दाखवू का? 5/x - 3/0.16 - x. एकदा चेक करून घ्या बुक्स मध्ये. 5/x प्लस आहे ना इथं का मायनस आहे? मायनस. सांगा बरं ते बुक असेल तर. -3/0.16 - x इज इक्वल टू 0 असं आहे का ते? ओके, आता याला काय करा? क्रॉस मल्टिप्लाय करा. हे इकडे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशनने काय भेटेल आपल्याला? 5 इन ब्रॅकेट 0.16 - x इज इक्वल टू नाही ते मायनस त्यानंतर हे 3x 3 into x 3x डिवाइडेड बाय हे ब्रॅकेट मल्टिप्लाइड होतील x इन ब्रॅकेट 0.16 - x इज इक्वल टू 0. ओके, त्यातनं तुम्ही हा जो ब्रॅकेट आहे कॉमन हा इकडे मल्टिप्लाय केला की त्याचा आन्सर 0 होते. समजलं का? हो. म्हणजे काय बोलेल? फक्त हे इकडे मल्टिप्लाय झालं की 0च होणार आहे. 0ला काही मल्टिप्लाय करा आन्सर तेच येतं. सो या ठिकाणी उरणार फक्त हा 5 0.5 मध्ये घुसवून टाका. काय भेटणार? हे पहा, हे 5 इंटू हे 16 डिवाइड बाय 100 करतो. 0.16 म्हणजे 100 आणि मायनस 5x मायनस 3x इज इक्वल टू 0. क्लिअर? क्लिअर? हो सर. हे 5 2 जा 10 इथं 20 झाले. सो 16 ला तुम्ही डिवाइड करू शकता. जसं की आता याला 20 केलंय, तुम्ही याला पण 20च्या रेंज मध्ये आणू शकता तिथं. हे -5x आणि -3x त्याचा आन्सर होईल -8x. सो तुम्हाला इथं भेटेल पहा 16/20 - 8x इज इक्वल टू 0. ओके, सो तुम्ही काय करा? हा -8x तिकडे शिफ्ट करा. 16/20 इज इक्वल टू 8x तुम्हाला भेटेल. त्यानंतर तुम्हाला x ची व्हॅल्यू पाहिजे. तुम्ही हा 8 काय करणार? इकडे डिवाइड करून घेणार. सो 16/20 इंटू 8 इज इक्वल टू x. क्लिअर? हो सर. हो सर. तुम्हाला 8 2 जा 16. सो तुम्हाला 2 10 जा 20. सो तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटेल 1/10. 1/10 भेटली x ची व्हॅल्यू. हा बरोबर आहे 1/10 म्हणजे 10 सेंटीमीटर. करेक्ट आहे. 10 सेंटीमीटर भेटणार. ओके, हो सर. मग आता पुढे पहा. सेंटीमीटर मध्ये काढली त्यांनी. मग आता द अदर पॉसिबिलिटी काय असणार? की तो हे अदर पॉसिबिलिटी होती की तो पॉइंट O आणि A च्या बाहेर असू शकतो. म्हणजे आता हे इथं चुकलं, हे जरा इथं नाही पाहिजे. ते हा चार्ज जो आहे ना हा A पॉइंटवर असला पाहिजे Q2. ओके, इथं ठेवा तो चार्ज Q वर A वर. प्रिंट मिस्टेक आहे, काढून टाका इथून चार्ज. तो P पॉइंट वरचा चार्ज आपल्याला शोधायचा आहे. तो चार्ज वगैरे काही नाही. तो P पॉइंट O आणि A च्या मध्ये होता आधी ठेवलेला पहिल्या केसमध्ये आपण, बरोबर?
तो बाहेर पण राहू शकतो ना दोघांच्या, राहू शकतो की नाही? हो हा म्हणजे हा ओ आणि ए च्या मध्येच राहील, हे कोणी सांगितलं तुम्हाला? तो ओ आणि ए च्या इकडे बाहेर पण असू शकतो, इकडे लाईन मध्ये, स्ट्रेट लाईन मध्ये. त्याने फक्त सांगितलं लाईन मध्ये, मग तो मध्ये का बाहेर असं ठरलं तुम्ही? पहिली केस आपण मधलीवाली घेतली, म्हणजे इथं पी घेतला होता ओ आणि ए च्या मध्ये. आता दुसरी आपण केस घेतोय, इथं नाही. तो ओ आणि ए च्या बाहेर इथं 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 कुठेतरी असं. समजलं का? हो हा चार्ज इथं नका घेऊ. हा चार्ज इथं असतो A च्या ठिकाणी. हा जो Q2 चार्ज आहे हा A च्या ठिकाणी आहे, P च्या ठिकाणी नाही. P पॉइंट आहे तो आपण बाहेर घेतलेला. सो आपलं जे डिस्टन्स कन्सिडर होईल X. X डिस्टन्स आपल्या हिशोबाने काय झालं? O पॉइंट पासून त्या P पॉइंट पर्यंतच्या डिस्टन्सला आपण X म्हणायचो. आठवा तिकडे वरच्या केसमध्ये. हे पहा, S तर काढायचंय आपल्याला. या O पॉइंट पासून या P पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे X. बरोबर ना? मग तसं या या हो या डायग्राम मध्ये ते काय येईल? O पॉइंट पासून P पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे X. ओके. त्यानंतर A पॉइंट पासून P पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स किती निघणार मग? आता आपल्याला माहिती होतं. काय माहिती होतं आपल्याला एक गोष्ट, की O आणि A च्या मध्ये 16 मीटर 0.16 मीटरचं डिस्टन्स आहे, हे आपल्याला दिलंय. O आणि A यांच्यामध्ये 0.16 मीटरचं डिस्टन्स आहे, हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. OA मध्ये हां, 2 मध्ये. करेक्ट? करेक्ट? हो समजलं का हे? हां. आपल्याला माहिती आहे, की O आणि P पर्यंतचं डिस्टन्स कंप्लीट X असतं. आपण त्याला X अझ्युम करतो. मग हे उरलेलं डिस्टन्स किती भेटेल? हे उरलेलं एवढं. किती भेटेल? हे X मधनं, हे कंप्लीट X मधनं हे एवढं डिस्टन्स मायनस करायचं. समजलं का? एवढा डिस्टन्स आहे 0.16 म्हणजे या कंप्लीट X मधून हे 0.16 मायनस केलं, की आपल्याला हे उरलेलं भेटेल ना एवढं. हे उरलेलं एवढं. क्लिअर? यस सर हां. आता विषय असा आहे, की तुम्ही या ठिकाणी हे जे गोलबंगल केलाय त्यांनी, हे चुकीचं लिहिलंय इथं. काय असलं पाहिजे? इथं असलं पाहिजे X मायनस हे कंप्लीट X मायनस हे एवढं 0.16. क्लिअर? समजलं का? हो सर हां, पुन्हा एकदा सांगा कलर कोड करून. समजलं असेल तर काही अडचण नाही. नाही मग समजलं पुढे सर. पहा आता. रिकॉर्ड करून घ्या. मग दोन्ही पॉइंटच्या ठिकाणचे पोटेन्शियल ते परत सारखंच होईल ते. दुसरं काही होणार नाही. दोन्ही पॉइंटच्या ठिकाणचं पोटेन्शियल काय असेल? फक्त रेडियसमध्ये फरक पडणार आहे. चार्जेस तर सगळे सारखेच आहेत. तर पहिल्याची रेडियस आहे ती Xच राहील इथून इथपर्यंत. पण दुसरा जो चार्ज होता म्हणजे A पासून P पर्यंतच्या डिस्टन्सची रेडियस चेंज झाली पहा. मागच्या वेळेस ते 0.16 मायनस X यायचं. आता ते X मायनस 0.16 झालंय. समजलं का? हो तेवढाच फरक आहे. ॲज इट इज सेम सॉल्व्ह करायचं. फक्त रेडियसच्या ठिकाणी चेंज करा म्हणजे डिस्टन्सच्या ठिकाणी. तर तुम्हाला मागच्या फॉर्म्युल्यामध्ये आणि या फॉर्म्युल्यामध्ये फक्त एकच बदल दिसेल. तो म्हणजे X मायनस 0.16 मागच्या फॉर्म्युल्यामध्ये इथं 0.16 मायनस X येईल. बाकी प्रोसिजर ॲज इट इज सेम. क्लिअर? हो सर तर हा थोडा स्मार्ट वर्कचा मुद्दा आहे. याच्यावरती अशा टाइपचे पोटेन्शियल वरती क्वेश्चन जास्त करून विचारले जातात. हे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा खास करून म्हणजे JEE आणि नीट आणि CET मध्ये पोटेन्शियल वरती बरेच क्वेश्चन आलेले आहेत. कॅपॅसिटरवर पण बरेच क्वेश्चन आलेले आहेत. म्हणून इतकं डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न चाललाय. बाकीच्या टॉपिकचा स्किप मारा. बोर्डसाठी असतील ते महत्त्वाचे. पण न्यूमेरिकल पोटेन्शियलचे कॉम्पिटिटिव्हसाठी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हा जो आहे इलेक्ट्रोपोटेन्शियल त्याला स्किप मारलेला आहे तुमच्या सिलेबसमधनं. तसाही महत्त्वाचा टॉपिक नाहीये. ओके. त्यानंतर आपण पुढच्या टॉपिकला येऊ पहा. इलेक्ट्रिकल एनर्जी ऑफ 2 पॉइंट चार्जेस अँड डायपोल इन द इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. मागचा न्यूमेरिकल समजला? हो सर. हो सर आता त्याच्या पुढचं पाहू. आता हे डायपोल म्हणजे काय? 2 चार्जेसमुळे तयार होतात. शेवटी तुम्हाला जर कोणी विचारलं, की इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा डेफिनिशन काय असते? तर ही डेफिनिशन लिहायची तिथं. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. आपण कन्सेप्ट पाहिलेला आहे. डेफिनिशन पाहून घ्या आता. डिस्क्राईब करतो व्यवस्थित. आता याच्यामध्ये काय आहे? तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी का तयार होते, कशी तयार होते ते सगळं डिस्कस झालेलं आहे ऑलरेडी. काय होत असतं? इन्फानाइट एक ऑब्जेक्ट तुमच्या चार्ज पर्यंत येत असतो.
झालेलं आहे डिस्कशन. म्हणजे इन्फिनिटीला ऑब्जेक्ट असतो सध्याला आणि इथं तुमचा एक क्यू चार्ज असलेला एक पॉईंट असतो. मग काय होतं, हा इन्फिनिटी पासून तुमच्या डिस्टन्स पर्यंत येत असतो. मग तुमचे जर रिपल्स म्हणजे हा पण एक क्यू चार्ज आहे पॉझिटिव्ह आणि हा पण पॉझिटिव्ह. मग तुमचा एक रिपल्सिव्ह फोर्स असतो जो या बाजूला लागलेला असणार रिपल्सिव्ह फोर्स. बरोबर? त्या रिपल्सिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट ते वर्क डन होतंय. म्हणजे इथून जर हा चार्ज इथून या पॉईंटला म्हणजे या पॉईंटला आला ए पॉईंटला इथून इन्फिनिटी पासून, तर त्यांनी या फोर्सच्या अगेन्स्ट वर्क डन केलं की नाही? वर्क केलं ना, डिस्प्लेसमेंट झालं ना, एवढं डिस्प्लेसमेंट झालं dx आणि कोणत्या फोर्सच्या अगेन्स्ट? मायनस फोर्सच्या अगेन्स्ट. सो याचं जे वर्क डन भेटतं तुम्हाला ते भेटतं मायनस एफ dx. आठवलं ते? हो सर. आणि जेव्हा वर्क डन होणार कुठल्याही सिस्टीम वरती तेव्हा त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होत असते, कारण रिपल्सिव्ह वर्क डन होते ते. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही असं समजून घ्या की एक स्प्रिंग आहे, मेकॅनिकल मध्ये झालंय आपलं डिस्कशन याच्याबद्दल. एक स्प्रिंग आहे, तो स्प्रिंग असा होता सुरुवातीला, मी त्याला रिपल्सिव्ह डायरेक्शनला म्हणजे अगेन्स्ट डायरेक्शनला मी त्याला फोर्स लावला असा एफ. ओके, तर तो स्प्रिंग आता असा होऊन गेलाय. क्लिअर? सो याच्यामध्ये हे एवढं डिस्प्लेसमेंट झालं dx आणि किती लावलेला होता फोर्स? एफ फोर्स लावलेला होता. त्याच्यामुळे त्याच्यावर काहीतरी वर्क डन परफॉर्म झालं, त्या वर्क डनला म्हणायचो आपण एफ dx. आठवलं का? आठवलं का? हो. हा, आणि हा जेवढं वर्क करतो तेवढीच याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होते. आता ह्या स्प्रिंग मध्ये पोटेन्शियल एनर्जी स्टोअर झाली आहे. तुम्ही कसं म्हणणार ते पोटेन्शियल एनर्जी स्टोअर झाली म्हणून? तुम्ही त्या स्प्रिंगला रिलीज करा, तो बाउन्स बॅक करतो की नाही? बाउन्स बॅक करेल ना तो. हो. मग तो बाउन्स बॅक का करतो? त्याच्याकडे काही एनर्जी असल्याशिवाय करणार नाही. मग ती एनर्जी कुठून आली? तर ती पोटेन्शियल एनर्जी होती, त्यामुळे स्टोअर झाली होती. ते कुणामुळे स्टोअर झाली होती? तुमच्या वर्क डनमुळे. सेम कॉन्सेप्ट आहे इथं, फक्त स्प्रिंगच्या जागी चार्ज आहे. काही फरक नाही. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल जवळपास सारखंच फिजिक्स येते. त्या ठिकाणी जे वर्क डन तुम्ही करताय ती एनर्जी त्याच्या इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल मध्ये कन्व्हर्ट होते. म्हणजे त्याला तुम्ही पोटेन्शियल म्हणतात. हे जे मी पोटेन्शियल म्हणतोय ते इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. ती इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल मध्ये कन्व्हर्ट होते आणि ती इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल आपण काढत असतो कंटिन्युअसली. म्हणजे त्या वर्क डनचा त्या चार्जवर पडलेला परिणाम. समजलं? हो सर. तर हा जो कॉन्सेप्ट आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, ते म्हणजे ते वर्क डन मुळे जी एनर्जी तुमच्या याच्यामध्ये स्टोअर झालेली असते चार्ज मध्ये किंवा तिथं जी एनर्जी त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होते. इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे काय? चार्जेस स्टॅटिक आहेत तरी पण ती एनर्जी स्टोअर होते. त्या टाइपच्या पोटेन्शियल एनर्जीला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम ऑफ पॉइंट चार्जेस इज डिफाईन्ड ॲज, आता पहा याच्या पुढे डेफिनेशन आहे, ॲज द टोटल अमाउंट ऑफ वर्क डन. मी तुम्हाला आता सांगितलं ते कोणा एवढी असते? टोटल अमाउंट ऑफ वर्क डन टू असेंबल द सिस्टीम ऑफ चार्जेस. ओके, जे त्या ठिकाणी असेंबल झालंय सिस्टीम ऑफ चार्जेस मुळे बाय ब्रिंगिंग फ्रॉम इन्फिनिटी टू देअर प्रेझेंट लोकेशन. तुम्ही त्याला इन्फिनिटी पासून प्रेझेंट लोकेशनला आणल्याच्या बदल्या त्याच्यामध्ये जे काही टोटल वर्क डन असेंबल झालंय ते असेंबल झालेलं टोटल वर्क डन हे त्याच्या पोटेन्शियल एनर्जी एवढं असेल. समजलं का? हो. परत सांगू? परत सांगायची गरज आहे? नाही सर. नाही ना? गुड. लेक्चर रिपीट करून घ्या. कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, डेफिनेशन आपोआप लिहिता येईल, काही अडचण नसते ते डेफिनेशन लिहिणं म्हणजे. पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम ऑफ 2 पॉइंट चार्जेस. 2 पॉइंट चार्जेस मध्ये पोटेन्शियल एनर्जी किती असणार? आता याचं डेरिव्हेशन्स वगैरे लक्षात ठेवण्याच्या नादी लागू नका. फक्त कॉन्सेप्ट समजून घ्या, फॉर्म्युला लक्षात ठेवा. पडणार नाही डेरिव्हेशन. सो आता या ठिकाणी पहा, एक्स आणि वाय ऍक्सिस एक प्लेन आहे तुमचं. ओके, वेक्टर मध्ये दिसतंय पहा तुम्हाला इथं एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि हे एक प्लेन आहे. त्या प्लेन वरती दोन चार्जेस आहेत, Q1 चार्ज आणि Q2 चार्ज. हे प्लेन आहे पहा. हे प्लेन आहे ना, एक्स वाय प्लेन म्हणतो आपण याला. प्लेन वरती Q1 चार्ज आणि Q2 चार्ज ऍट पॉईंट A आणि ऍट पॉईंट B आहे. त्यांचं पोझिशन वेक्टर जे आहेत म्हणजे ओरिजिन पासूनचं डिस्टन्स त्याला म्हणणार आपण R1 वेक्टर, याचा R1 R2 वेक्टर. पोझिशन वेक्टर असतील A पॉईंट B पॉईंटचे रिस्पेक्टिव्हली आणि त्या A आणि B पॉईंटवर रिस्पेक्टिव्हली कोणते चार्जेस आहेत? Q1 आणि Q2 चार्जेस आहेत. ओके ओके. आणि त्या दोनही चार्जेसच्या मध्ये जे डिस्टन्स आहे त्याला म्हटलं जातं डिस्टन्स 1 to 2, म्हणजे A पॉईंट पासून B पॉईंट पर्यंत, म्हणजे Q1 चार्ज पासून Q2 चार्ज पर्यंतचं डिस्टन्स स्ट्रेट लाईन. समजलं? हे 1 2 म्हणजे काय? यांच्यामधलं डिस्टन्स. आणि R1 आणि R2 म्हणजे पोझिशन वेक्टर्स आणि हे रिलेटिव्ह वेक्टर असतं. रिझल्टंट वेक्टर आहे दोघांच्या मधला रिलेटिव्ह वेक्टर, बरोबर ना? हे पहा, हा ट्रायंगल ला होईल ना असा, हा रिझल्टंट होईल R1 आणि R2 चा. समजलं का? हो सर.
आता पुढे पहा, रिलेटिव्ह वेक्टर म्हणतो आपण त्याला. सो या केसमध्ये तुम्हाला पोटेन्शियल किती तयार होईल, बस फॉर्म्युल्याकडे लक्ष द्या. कन्सिडरेशन सांगितलं मी तुम्हाला. हा काय होतोय, हा Q2 जो पॉईंट आहे हा इन्फिनिटी पासून Q1 च्या जवळ येतोय, असं ॲझम्पशन येते. Q2 जो आहे इन्फिनिटी पासून Q1 च्या जवळ आला आणि तो एवढ्या डिस्टन्सवर येऊन थांबलाय. सो या दोन्ही चार्जेसनी पोटेन्शियल किती अप्लाय, म्हणजे Q1 चार्जनी किती पोटेन्शियल लावलं, Q2 चार्जनी किती पोटेन्शियल लावलं, असा तो क्वेश्चन आहे. ओके. सो जर तुम्हाला विचारलं की दिस चार्जेस प्रोड्यूस द पोटेन्शियल इन अ स्पेस इज गिवन बाय, दोघांनी किती पोटेन्शियल लावलं ते कसं करणार. तर V1 हे पहिल्याने लावलेलं पोटेन्शियल आहे. फॉर्म्युला मागच्या सारखाच आहे पहा. पोटेन्शियल ॲट पॉइंट 1 इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. चार्ज काय होता त्याचा Q1 आणि त्याचा डिस्टन्स पोझिशन वेक्टर काय होता R1. क्लिअर? हो. हा, हे फक्त पहिल्या चार्जने लावलेलं पोटेन्शियल असणार. तसं दुसरा चार्ज पण लावेल, बरोबर. दुसरा चार्ज पण लावेल, पहिला चार्ज पण लावेल. आता या ठिकाणी काय आहे, in bringing the first case Q1 to the position vector AR1, no work is done because there is no external field against the which work needs to be done as a charge Q is still at infinity. So Q1 work done 1 is equal to 0. So charge produced a potential in a space is given by 1/4 pi epsilon naught Q1 upon R1. ही कोणची केस घेतली त्यांनी, की सध्याला तो Q2 चार्ज कुठे आहे, इन्फिनिटीला. ही जी केस दिसते तुम्हाला, हे जे पोटेन्शियल अप्लाय केलं हे फक्त Q1 चार्जने अप्लाय केलेलं पोटेन्शियल आहे. का तसं दिसतंय, की हा Q2 चार्ज त्याने अझ्युम केला आहे की Q2 चार्ज सध्याला कुठे आहे, इन्फिनिटीला आहे. समजलं का? समजलं का? म्हणजे हा रोल मध्येच नाहीये, मग फक्त कोण रोल मध्ये इथं, Q1. Q1 स्पेस मध्ये किती पोटेन्शियल अप्लाय करेल, Q1 स्पेस मध्ये, म्हणजे हा स्पेस आहे ना पूर्ण, हा या स्पेस मध्ये फक्त Q1 ने अप्लाय केलेलं पोटेन्शियल किती असेल, ते V1 असणार. आणि ते V1 पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. आणि त्यांनी किती अप्लाय होतं, त्याच्याकडे चार्ज होता Q1 आणि त्याची रेडियस पोझिशन वेक्टर किती R1. तर एवढं पोटेन्शियल त्यांनी अप्लाय केलेलं असेल इन स्पेस वेन Q2 ॲट इन्फिनिटी. जेव्हा Q2 इन्फिनिटीला असेल तेव्हा त्यांनी एवढं पोटेन्शियल Q1 चार्जने अप्लाय केलेलं असेल. पण Q2 जेव्हा इन्फिनिटी पासून त्याच्या जवळ येईल तेव्हा दोघांची सम करावी लागेल. समजलं का? हो सर. मग ही केस, पहिली केस अशी आहे. आता इथं काय होतंय, की मग काय होतंय, समजा या पहिल्या केसमध्ये त्यांनी एवढं पोटेन्शियल अप्लाय केलेलं होतं. आपण असं म्हणतो वेन ब्रिंग द चार्ज Q2 फ्रॉम इन्फिनिटी टू ॲट पॉइंट B. मग जर आपण Q2 चार्जला इन्फिनिटी पासून B पॉइंट पर्यंत घेऊन आलो तर त्यांच्यामधलं जे डिस्टन्स होऊन जाईल ते R12 होऊन जाईल. म्हणजे A पॉइंट आणि B पॉइंटच्या मधला डिस्टन्स R1 होऊन जाईल. Q1 पॉइंट पासून Q2 पॉइंटचा डिस्टन्स R12 कन्सिडर करू आपण. सो यांच्यामध्ये जे वर्क डन होणार आहे, कारण इथं वर्क डन होईल ना, तो इन्फिनिटी पासून जर B पॉइंट पर्यंत येणार, सो काही वर्क परफॉर्म करणार, सो वर्क डन होणार. वर्क डन कोणा एवढं असतं, आपण मागे फॉर्म्युला पाहिलेला आहे हा. सो W2 हे वर्क डन असणार Q2 पॉइंटचं. वर्क डन कसं काढतात, सो वर्क डन असतं पोटेन्शियल ॲट पॉइंट B ड्यू टू चार्ज Q1 इंटू Q2 चार्ज. नीट आठवा ते, मी तुम्हाला वर्क डनचा फॉर्म्युला शिकवताना ही गोष्ट शिकवली असेल की वर्क डन काय असतं. वर्क डन म्हणजे पोटेन्शियल ॲट पॉइंट 1 इंटू सेकंड चार्ज. समजलं का? हो. हा, आता हे जे पोटेन्शियल होतं हे पहिल्या पॉईंटचं पोटेन्शियल असतं, कारण त्यांनी स्पेस मध्ये लावलेलं पोटेन्शियल असतं ते त्याच्या अगेन्स्ट काम करतं. म्हणजे हे V1 काय आहे, Q1 चार्जनी आधी लावून ठेवलेलं पोटेन्शियल आहे. Q1 चार्ज होता, त्यांनी सर्व दूर असं V1 हे पोटेन्शियल अप्लाय करून ठेवलेलं होतं. समजलं का? या V1 पोटेन्शियल मध्ये तुमचा Q2 चार्ज येतोय. ओके. सो तो ज्या पोटेन्शियल मध्ये येतो त्याला इंटू त्याचा चार्ज करायचा, तुम्हाला त्यांनी केलेलं वर्क डन भेटतं. क्लिअर? हो सर. सो या ठिकाणी तुम्हाला मग Q2 ने किती वर्क डन परफॉर्म केलं, तर Q2 ने जे वर्क डन परफॉर्म केलं ते W2 असणार. आणि ते W2 किती असणार, तर जे पोटेन्शियल होतं B पॉइंट वर लागलेलं, कोणामुळे लागलेलं, Q1 मुळे लागलेलं, त्याला म्हणणार आपण V1. आणि त्याचा चार्ज कोणाचा, Q2 चार्जचा. सो हे तुम्हाला भेटणार त्याचं वर्क डन. आणि जेवढं त्याचं वर्क डन असतं तेवढंच त्याची पोटेन्शियल एनर्जी असते. सो तुमचा हा जो वर्क डनचा फॉर्म्युला आहे हाच तुमच्या पोटेन्शियल एनर्जीचा सुद्धा फॉर्म्युला असतो. फिनिश्ड. क्लिअर? हो. पुढे पहा, फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा बस. कन्सेप्ट
फॉर्म्युले कसं काय नाही वर्क डन पोटेन्शियल एनर्जी याचे फक्त कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. डेरिव्हेशन चुकून पण कोणी विचारणार नाही तुम्हाला. So numerical part, the two charges of magnitude 5 nanocoulomb and -2 nanocoulomb are placed at a point of 2 centimeter 0 0 and 20 centimeter 0 0 in the region of space where there is a no other field. Find the electrostatic potential energy of the system. खूप इझी आणि खूप सोपा न्यूमेरिकल आहे हा ऍज पर डायरेक्ट कन्सेप्ट. म्हणजे डायरेक्ट त्यांनी काय सांगितलंय, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी काढा, म्हणजे तो यू काढा. त्याचा फॉर्म्युला आत्ताच वरती पाहिला आपण, 1/4πε0. ओके, Q1/Q2 आणि इथं रेडियस 1 आणि 2 म्हणजे दोन्ही चार्जेसच्या मध्ये रेडियस. समजलं का? समजलं का? हॅलो, कळालं का ते? आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय का? हो सर. आवाज येतोय का? हा, हे सोपं आहे इथून. आता काही विषयच नाही याच्यामध्ये. Q1 Q2 चार्जेस दिलेले तुम्हाला. Q1 चार्ज दिलाय, Q2 चार्ज दिलाय. हा पोझिशन वेक्टर इथून तुम्हाला काढता येईल. याला IJK लावा. हा पोझिशन वेक्टर इथून काढता येईल, याला IJK लावा. आता काही एवढा IJK वगैरे लावायची गरज नाही. त्याचा Y म्हणजे Y आणि Z कॉम्पोनंट दोघांचे 0 आहेत. सो दोघांचे जे डिस्टन्स येणार आहे ते फक्त 1 ची मायनस येईल. बरोबर, म्हणजे 20 - 2 केले तरी काम होऊन जाईल. तर तुम्ही डायरेक्ट IJK लावून मायनस करा, काही अडचण नाही. तुम्हाला डिस्टन्स भेटते. आलं का लक्षात? हो. सेकंड, आपण वेक्टर AB वेक्टर कसा काढतो? AB वेक्टर कसा काढतो ना, B वेक्टर मायनस A वेक्टर. ओके, सो तुम्हाला AB वेक्टर पाहिजे, तर तुम्हाला B वेक्टर म्हणजे हा R2 आणि A वेक्टर म्हणजे हा R1. तर R2 वेक्टर तुमचा येणार 20i प्लस 0j प्लस 0k मायनस 2i प्लस 0j प्लस 0k. यांची मायनस केली तर काय फरक पडेल? 20 - 2, त्याचा आन्सर येईल 18i. हे 0j 0k 0 0च राहिले. तर याला काय घेतलं काय नाही घेतलं काय सारखंच आहे. आणि त्याची मॅग्निट्यूड जर घेतली आपण, कारण आपल्याला मॅग्निट्यूड पाहिजे, डिस्टन्स पाहिजे. सो यांची मॅग्निट्यूड घेतली तर काय होईल? 18च येईल ना. आय म्हटलं म्हणजे, कारण स्क्वेअर रूट मध्ये 18चा स्क्वेअर प्लस 0चा स्क्वेअर प्लस 0चा स्क्वेअर, सो 0 0 स्क्वेअर 0 राहील. सो स्क्वेअर रूट मध्ये उरला फक्त 18चा स्क्वेअर, स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे फक्त उरतं 18. आलं का लक्षात? हो. आता एवढं सगळं करण्याच्या नादापेक्षा डायरेक्ट Y आणि Z जर 0 आहे तर फक्त X च कॅल्क्युलेशन राहणार आहे. सो स्मार्ट वर्क करा थोडं, फक्त X मायनस करा. सो हे सेंटीमीटर मध्ये भेटेल. नॅनो म्हणजे 10⁻⁹ असतं. 5 नॅनो कुलम म्हणजे 10⁻⁹, -2 नॅनो कुलम म्हणजे 10⁻⁹. आणि सेंटीमीटर मध्ये याला मीटर मध्ये कन्वर्ट करा, 10⁻² करा. सो या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, आन्सर काढा. जमेल? हो जमेल. सर. पोटेन्शियल एनर्जीला युनिट जूल लिहायचं. ओके, युनिट कधी पण जूल लिहायचं, जूल. आणि हे स्टँडर्ड बनवलंय त्यांनी, म्हणजे हे स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. मायनस एका पॉईंट नंतर डिजिट असणं. आता याने कुलम म्हणजे हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे ऍक्च्युली. एक पॉईंट नंतर डिजिट असणं करेक्ट आन्सर असलं पाहिजे. पण समटाइम्स कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये काय करतात, असे ऑप्शन देतात, -0.5 मायक्रो जूल. तुम्हाला हे मायक्रो मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. मायक्रो म्हणजे काय, 10⁻⁶. हे 10⁻⁷ आहे. याला 6 करा. मग काय करणार, एक मायनस इकडे टाका. जेव्हा आपण एक मायनस टाकतो तेव्हा हा डिजिट अजून इकडे सरकतो, एक डिजिट. समजलं का? म्हणजे 0.5 होईल ते, इंटू 10⁻⁶ होईल असं. समजलं का? समजलं का? आणि 10⁻⁶ म्हणजे काय असतं, मायक्रो. मग मी त्याला मायक्रो लिहू शकतो, म्हणून ते असं लिहिलंय -0.5 मायक्रो जूल. तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये असे प्रॉब्लेम येतात युनिट कन्व्हर्जनचे. म्हणजे तुम्हाला आन्सर जे पाहिजे असतं ते मायक्रो मध्ये पाहिजे असतं, तुम्हाला भेटतं ते जूल मध्ये भेटतं. त्याला मायक्रो मध्ये कन्वर्ट करा. ते कसं कन्वर्ट करायचं सांगितलं मी तुम्हाला. मग नॅनो मध्ये पण कन्वर्ट करू शकतो आपण. मायक्रो मध्ये, नॅनो मध्ये, कशात पण कन्वर्ट करतो. जमेल हा प्रकार? हो. पुढे पहा, पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम ऑफ n पॉईंट चार्जेस. n पॉईंट चार्जेस म्हटलं तरी काही अडचण नाहीये. त्याच्यामध्ये काही नाही, जेवढे काही चार्जेस आहेत सगळ्यांचे अल्जेब्रिक सम करून टाकायचे, तुम्हाला त्याचा पोटेन्शियल एनर्जी भेटून जाते. कारण वर्क डनचं आपण तेच पाहिलं होतं.
समजा तुमच्याकडे 4 चार्जेस आहेत. तर मग प्रत्येक पॉइंटचं प्रत्येक चार्जवरचं अप्लाय झालेलं पोटेन्शियलची प्लस करायची. म्हणजे टोटल Q1 Q2 Q1 Q2 Q1 Q2 असे 4 चार्जेस होते समजा 4 चार्जेस. चौघांनी अप्लाय केलेलं पोटेन्शियल काढावं लागतं एकेकावर. या न्यूमेरिकल मध्ये समजेल पहा तुम्हाला. हा न्यूमेरिकल आहे. हा सम अशा टाईप सम आले तर असं सॉल्व्ह करायचं. तर फॉर्म्युला तसा बनतो. ते थेरी पाठ करायची गरज नाही. इथूनच सांगतो. तर तुमचं जे वर्क डन आहे ते प्रत्येक चार्जने अप्लाय केलेलं वर्क डन असतं. कॅल्क्युलेट द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम ऑफ चार्जेस शोन इन फिगर. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे इनडायरेक्टली वर्क डन. आणि किती वर्क डन लावलं ते. तुम्हाला फॉर्म्युला माहितीच आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा. फॉर्म्युला इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा वर्क डनचा 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 चार्ज Q2 चार्ज आपण त्यांच्यामधलं डिस्टन्स. बरं. हो. आता Q1 आणि Q2 दोन चार्ज होते म्हणून असं होतं. 2 पेक्षा जास्त चार्ज झाले तर मग समजा अशी डायग्राम दिली असेल आणि म्हटलं असेल चार्ज काढा. या ठिकाणी किती वेळेस चार्ज अप्लाय होणार आहे पहा. Q1 चार्ज हा या Q प्लस चार्जवर एक इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल लावेल, त्याची इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी असते. म्हणजे ही पहिली एनर्जी तयार होईल. या Q1 चार्जने या Q1 चार्जवर लावलेलं पोटेन्शियल. या दोघांनी एकमेकावर लावलेलं पोटेन्शियल. मग त्याची पोटेन्शियल एनर्जी किती तयार होईल? तर तयार होईल 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. याचा पण Q1 चार्जेस होता, याचा पण Q1 चार्जेस होता आणि त्याच्यामधलं डिस्टन्स आहे R. समजलं? समजलं का? हो. मग त्याच्यानंतर आता दुसरं घ्या. लाईनशीर घ्यायचं. हा चार्जनी या मायनस Q वर पण लावलेला पोटेन्शियल असेल की नाही असं. आता त्याचं 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. चार्ज याचा प्लस Q होता आणि याचा मायनस Q होता. सो हे मायनस Q मल्टिप्लाय येते. मायनस नाही. प्लस Q मायनस Q चार्जेस आणि त्याच्यामधला डिस्टन्स होता R कारण तो स्क्वेअर आहे. समजलं का? समजलं का? हो. त्याच्यानंतर ह्या मायनस Q नी या मायनस Q वर पण लावलेला पोटेन्शियल असेल ना, जवळ-जवळच आहे ते. मग याचं काय येईल या दोघांचं? याचं येईल 1/4 पाय एप्सिलॉन नॉट मायनस Q. याचा पण मायनस Qच आहे आणि दोघांच्या मध्ये डिस्टन्स Rच आहे कारण तो स्क्वेअर आहे. समजलं? ओके. हो. त्यानंतर हा प्लस Q आणि हे मायनस Q यांनी पण लावलेलं असेल एकमेकावर. मग त्याचं काय येईल 1/4 पाय एप्सिलॉन नॉट हा प्लस Q आणि हा इंटू हा मायनस Q आणि त्याच्यामध्ये डिस्टन्स Rच येईल. क्लिअर? हो. जसे हे स्क्वेअर कंप्लीट केला मी तसं त्याचा अल्टिमेट मिनिंग हे पण आहे ना की हा जो प्लस Q होता हा प्लस Q याने हे डायगोनल पण मारलाय ना याच्यावर. या मायनस Q सोबत डायगोनल मध्ये पण येईल ना तसा. बरोबर की नाही? ते पण तर एक डिस्टन्स आहे ना स्ट्रेट लाईन. त्याने या मायनस Q वर पण अप्लाय झालेला असेल तो. म्हणजे हा प्लस Q याच्यावर बी अप्लाय झाला, याच्यावर बी अप्लाय झाला आणि तो या मायनस Q वर पण अप्लाय होईल डिस्टन्स वरती. समजलं का? समजलं का? हे दोन चार्जेस पण एकमेकाला पोटेन्शियल लावतील की नाही डायगोनली. हो. मग त्यांचं पोटेन्शियल कसं घेतलं जाईल? त्यांचं पोटेन्शियल कसं घेतलं जाईल? 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. हे इथं ह्या पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा निगेटिव्ह चार्ज आहे. सो पॉझिटिव्ह Q इंटू निगेटिव्ह Q डिवायडेड बाय. आता याची हे डिस्टन्स किती घेणार आहे? स्क्वेअरचा डायगोनलचा फॉर्म्युला काय असतो? स्क्वेअरचा डायगोनलचा फॉर्म्युला काय असतो? साइडच्या स्क्वेअर रूट ऑफ 2. डायगोनलचा फॉर्म्युला आहे ना स्क्वेअरच्या. माहिती की नाही? हो सर. माहिती नसेल तर सांगतो. पायथागोरस वापरा तिथं. समजा जर त्याला माहित नाही त्याच्यासाठी सांगतो. हे डायगोनल कसे काढले जातात? पायथागोरस वापरून काढलेत ते. म्हणजे ज्याला समजत नाही त्यांनी हे 90 डिग्री असणार सर. हे 90 डिग्री. तुम्हाला माहिती की हा स्क्वेअर आहे. हा पण रेडियस आणि तुम्हाला हे हायपोटेन्यूस काढायचंय. मग कसं भेटेल? याचा स्क्वेअर आणि याची प्लस म्हणजे हा हायपोटेन्यूसचा स्क्वेअर असेल की नाही पायथागोरसने. सो तुम्हाला भेटणार पण रेडियसचा स्क्वेअर टॉईस ऑफ रेडियस म्हणजे हायपोटेन्यूसचा स्क्वेअर भेटणार टॉईस ऑफ रेडियसचा स्क्वेअर. क्लिअर? हो. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो तुम्हाला हायपोटेन्यूस भेटणार स्क्वेअर रूट ऑफ 2 आणि हे पुढे भेटणार रेडियस. स्क्वेअर रूट कॅन्सल. म्हणजे तुम्हाला जे डायगोनल भेटतो हा जो डायगोनल भेटतो हा डायगोनल कोणा एवढा असतो कधी पण स्क्वेअरचा हा
साईडच्या रूट ऑफ 2 टाइम्स असतो. आलं का लक्षात? हो सर. हा, मग ते रेडियस घेताना डायगोनलची रेडियस इंटू रूट 2 रेडियस इंटू रूट 2 घ्या. मग एकदा या डायगोनलचं घेतलं आपण, या डायगोनलचं घेतलं होतं, तसं हे दोन चार्जेस पण एकमेकावर अप्लाय होणार आहेत. यांचं पण घ्या. म्हणजे हे म्हणजे किती झाले ते? भरपूर कॉम्बिनेशन झाले ते. पहिले याचं कॉम्बिनेशन होतं, मग याचं, मग याचं, मग याचं, म्हणजे पूर्ण साईड झाल्या. मग त्यानंतर हा डायगोनल आणि त्यानंतर डायगोनल. असे किती वेळेस झाले ते? 6 वेळेस ते फॉर्म्युला यूज होतील. समजलं का? समजलं का? हो सर. आणि ते इथं दिसतंय बा तुम्हाला, हे 1/4πε0 प्रत्येकात कॉमन येतं ते. मग हे पहिली केस, हे दुसरी केस, हे तिसरी केस, हे चौथी केस, पाचवी केस आणि हे 6वी केस. समजलं? सरांची प्लस होणार. समजलं का? हो. मग आता याला काय सॉल्व करा फक्त. एक क्यू इंटू क्यू, हे क्यू स्क्वेअर होऊन जाईल. हे क्यू इंटू क्यू क्यू स्क्वेअर होईल, पण हे मायनस, याच्यामुळे इथं मायनस होईल, इथं प्लस येईल, परत इथं मायनस येईल, इथं प्लस येईल, परत इथं मायनस येईल. त्याचा फरक काय होईल? तर इथं सिम्प्लिफिकेशन होईल, थोडे थोडे काहीतरी कॅन्सल होईल, काहीतरी राहील. तर काय कॅन्सल होतं पहा, क्यू स्क्वेअर, हे प्लस क्यू स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर आणि प्लस क्यू स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर अपॉन आर, क्यू स्क्वेअर अपॉन आर कॅन्सल होऊन जाईल. सो या ठिकाणी क्यू स्क्वेअर अपॉन आर टू आर आणि क्यू स्क्वेअर अपॉन आर टू आर हे राहील ॲज इट इज. हे पण हे प्लस क्यू स्क्वेअर अपॉन आर मायनस क्यू स्क्वेअर अपॉन आर कॅन्सल, म्हणजे फक्त एवढंच उरलं. हे ट्वाईस ऑफ होऊन जाईल, मग सारख्या टर्मची प्लस होईल ना, मायनस मायनस म्हटल्यावर, बरोबर की नाही? मग मी याला असं लिहू शकतो ना, ट्वाईस ऑफ ही कम्प्लीट टर्म, हे मायनस असल्यामुळे मायनसच येणार, हे क्यू स्क्वेअर अपॉन रूट ऑफ 2 आर. तर हे दिसतंय तुम्हाला इथं. समजलं का? हो. काय सिम्प्लिफाय करा, पुढे काय होईल ते, याला रूट 2 जास्तीत जास्त सिम्प्लिफाय होईल. खालचा रूट 2 कॅन्सल होऊ शकतो, कारण या 2 ला मी रूट ऑफ 2 इंटू रूट ऑफ 2 लिहू शकतो. रूट ऑफ 2 हा 2 म्हणजे रूट ऑफ 2 आणि हा खालचा रूट 2 हा कॅन्सल होईल, फक्त वरती रूट 2 उरणार. क्लिअर? सो तुम्हाला फक्त वरती रूट 2 दिसतोय, बाकी सगळं घुसून टाकलं त्यांनी मध्ये आणि खालचा रूट 2 कॅन्सल होऊन गेला. समजलं का? समजलं का? हो. असे सम्सची प्रॅक्टिस करा, थिअरी याच्यात करू नका, फक्त न्यूमेरिकल साठी या टॉपिक. आता याच्यामध्ये केसेस आहेत काही, ते झाले की मग आपण हे टॉपिक संपवून टाकू पुढे. मग कॅपॅसिटरकडे शिफ्ट होऊन जाऊ आपण बऱ्यापैकी. पोलरायझेशन एक theoretical साठी शिकवायचं आहे, बोर्डला येईल, आणि मग कॅपॅसिटर, न्यूमेरिकल थिअरी सगळेच मग त्याच्यामध्ये. चॅप्टर फिनिश्ड. बँडेग्राफ तर पडणार नाही. एक्सरसाइज मधले पण न्यूमेरिकल घेऊ मग आपण. या सम बऱ्याच वेळेस पडलेले आहेत, अशा टाईपच्या समची प्रॅक्टिस करा. हा 13 नंबरचा सम आहे ना, खूप सोपा असतो, फक्त लॉजिक आहे थोडंसं. पॅरलल कॅपॅसिटर आणि पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आणि सिरीज मधले कॅपॅसिटर असे कनेक्ट करायचे असतात. ते ब्रिक्स लावलेले असतात त्याने, तशा कॅपॅसिटर जोडलेले असतात. तो याला हायलाइट करून घ्या, हा क्वेश्चनला 13. ओके. जेईला, नीटला संपून जाईल चॅप्टर पुढच्या 7-8 दिवसात, 5-6 दिवसात. इलेक्ट्रोस्टॅटिक मोठा चॅप्टर होते. थांबू आपण आधी. ओके. सर कॅल्क्युलेशन साठी काय करू? कॅल्क्युलेशन साठी काय करायचं? थोडे हार्ड जात आहेत. त्याला एकच पर्याय आहे, हे तर घ्यायचं, हे कोणचे पण कॅल्क्युलेशन घ्यायचे आणि सोडत बसायचे, दुसरा काही ऑप्शन नाही. त्याला हार्ड काय जातं त्याच्यामध्ये? सोपंच असतं. आता हे कॅल्क्युलेशन काय मोठा उघड आहे याच्यामध्ये? हे 10⁻⁻5 आणि हा 2 यांचे मल्टिप्लिकेशन, बरोबर? म्हणजे काय होईल इथून? हे 10⁻⁻10 होऊन जाईल. करेक्ट? 10⁻10 इथं होईल आणि हा 2 याला भेटेल तर इथं 9 होऊन जाईल. 3चा स्क्वेअर 9. आता काय मोठा प्रश्न राहिला याच्यात? हे 10⁻10 9 आणि हे 10⁻10 याच्यात फक्त हे कॅन्सल होऊन जाईल आणि फक्त 10⁻1 उरणार, बरोबर की नाही? बरोबर की नाही? हॅलो माधवी, समजतं?
हॅलो, आवाज येतोय का? हो सर येतं. हा, मग कठीण काहीच नाही याच्यामध्ये, किती सोपं नाही हे कॅल्क्युलेशन, एवढे हार्ड नाहीये. ते ग्रॅव्हिटेशनचे कॅल्क्युलेशन खूप हार्ड असतात, कारण त्याला पर्याय नाही. ते ऍडजस्ट केलेलं नसतं, हे ऍडजस्ट केलेलं असतं. हे चार्ज वगैरे हे आपण स्वतः डिसाईड करतो. सो ऍडजस्ट करून कॅल्क्युलेशन देतात तुम्हाला. कुठले कॅल्क्युलेशन कठीण असतील? रोटेशनल मोशन वगैरेचे, किंवा मग ते ग्रॅव्हिटेशन वगैरेचे रिलेटेड याचे कॅल्क्युलेशन तुम्हाला हार्ड आहेत. कारण त्याला तुम्ही चेंज नाही करू शकत. ते ग्रॅव्हिटी मूनची जी राहील ती मूनचीच राहील. सनची जी राहील ते मास मासच राहतं. त्याला तुम्ही चेंज नाही करणार. ते तसंच आहे. पण या ठिकाणी कॅल्क्युलेशन ऍडजस्टेड असतं. सो काही मोठा फरक पडत नाही याच्याने. हा खालचा 3 आहे. हा पॉइंट काढण्याच्या बदले इथं वरती 10 द्या. सो हा -10 आहे, हा 10⁻1 आणि हा 10⁻1 कॅन्सल होऊन जाईल. मग काय उरलं इथं फक्त खाली? इथं 3 उरले, तर 3 1 जा 3, 3 3 जा 9. सो 9 3 जा 27. संपला विषय. समजलं का? हो सर. ते कॅल्क्युलेशन एकच पर्याय आहे तुम्हाला. त्याला घ्या, प्रत्येक चॅप्टर मध्ये कॅल्क्युलेशन शोधायचे, त्याची प्रॅक्टिस करायची. ओके, थांबू आपण.